हाय मित्र मैत्रिणींनो, आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटला. गाडी काढली आहे आणि आता जातो मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. विजयनगरचं मच्छी मार्केट आहे, दाखवतो तुम्हाला. तर आहे हा विजयनगरचा रोड, पण आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटला. आम्ही टर्न घेतला आहे आणि आता आम्ही शिरतो आहे विजयनगरच्या मार्केटमध्ये. हे बघा, मार्केट सुरू झालं आहे. तर आम्ही आता आलो मार्केटमध्ये, घुसलो आहे गल्लीमध्ये. तर हे आहेत सगळे मच्छीवाले, सगळ्यांनी लाईनीत. आता आम्हाला ॲक्च्युली यायला उशीर झाला, तर मार्केट आता संपत आलेलं आहे आणि गर्दी पण आहे मार्केटमध्ये. तर मी या अंकलच्या इथे थांबली आहे आणि ही बघा, मी इथं उभी आहे. तर हे मी त्यांच्याकडे हलवे विचारते. तर ह्याने मला हलव्याचा भाव किती सांगावा म्हणे. जोडी 1000 रुपये. बाप रे बाप, ह्या एवढ्या महागाईमध्ये हलव्याची जोडी 1000 रुपये. मी हा बघा केवढा मोठा हलवा आहे. तर मी अंकलला थोडंसं रिक्वेस्ट करते की थोडा भाव कमी करायला, पण आता त्याने एवढा भाव चढला आहे की ते भाव कमीच नाही करत. 1000ला 2 बोलले. तर मी इथं तेवढा थोडंसं मस्का मारते, पण ते नाही जमलं म्हणून मी आता नेक्स्ट पुढच्या दुकानात जाते. तर पुढे जाता जाता हे मला मुशी दिसल्या, खूप छान होत्या, मोठ्या होत्या. तर ह्यांची प्राइस आहे 1200ला 2. मुशी बघा, मस्त मोठी पण आहे, फ्रेश आहे एकदम. पण 1200ला 2 म्हटलं तर 1200ला सोन्याचा भाव चढला हातात मच्छीला. तर इथे पुढे गेल्यावरती हे खूप छान छान मच्छी आहे. छोटे हलवे, छोटे पापलेट, लाल कोलंबी, बांगडे. तर ह्या मावशीकडे आले मी. मावशी खूप छान आहेत आणि पहिलं तर मी माकल्या बघत होती, पण आमचे आहो म्हटले की माकल्या नको, मग त्यांना व्हाईट कलरची कोलबी हवी होती. मग कोलबीचा भाव विचारला तर मस्त पाटा लावलेला आहे मावशीने, वाटा खूप छान लावलेला आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की थोडासा भाव कमी करा. मावशी थोड्या हसमुख पण होत्या. तर हा बघा, मी एक कोलबी त्यातून काढली, ह्याच्यात टाकली, मोठी होती. तर मावशीला थोडा मस्का मारल्यानंतर मावशी चांगल्या तयार झाल्या. त्यांनी एक वाटा मला दिला. भरपूर अशी एका वाट्यामध्ये मच्छी होती. ही बघा किती छान आहे. तर पुढे गेलं मी परत त्या मुशीवाल्या अंकलकडे आली आणि मला त्यांच्याकडून घ्यायचे होते बोंबील. तर आमच्या ह्यांना आहोना बोंबील फ्राय पाहिजे होते. तर तिकडून झाल्यावर आम्ही घेऊन आलो बोंबील फ्राय आणि कोलबी. तसं आता मी ते साफ करते. त्या अंकलनी मला साफ करून नाही दिली, कारण त्यांच्याकडे खूप गर्दी होती. त्यांना एवढा वेळ नव्हता आणि ॲक्च्युली मलाही तेवढा वेळ नव्हता उन्हामध्ये थांबायचं. तर इतका ऊन होता बाहेर. तर आम्ही 10-10:30च्या आसपास गेलो होतो. कडाक्याचं ऊन, बाहेर खूप गरमी आहे. त्यामुळे आम्ही तिथं न थांबता आम्ही घरी घेऊन आली आणि ही आता मी साफ करते. मच्छी कोलबी साफ करण्याचा अर्थ असा की ह्या ज्या मोठ्या कोलबी आहेत त्यांच्यामध्ये धागे असतात ब्लॅक. तर हे काढणं खूप गरजेचं आहे, कारण जर हे काढले नाही, घरी लहान मुलं आहेत, जर त्यांनी अशीच खाल्ली तर त्यांना लूज मोशन, उलटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बघायला गेलं तर जे लहान कोलबी असतात ना, त्याच्यातले धागे नाही काढले तरी चालून जातात, त्याच्यामध्ये एवढे काय नसतात. पण मोठ्या कोलबीमध्ये चांगले धागे असतात, तर ते काढणंच गरजेचं आहे. तर इथे मी ती मच्छी साफ करते आणि हे पहा, बोंबील किती छान बोंबील दिलेले आहेत. अंकलने खूप कमी रेंजमध्ये खूप छान बोंबील दिलेले आहेत, कारण त्यांच्याकडून मुशी घेतली नाही, तर त्यांनी बोंबील खूप चांगल्या प्रमाणात दिले कमी रेटमध्ये. कोलबी पण खूप छान आहे. नेहमी लाल कोलबी खाऊन कंटाळा आला, तर म्हटलं आज व्हाईट कोलबीची टेस्ट बघूया कशी आहे. तर हे पाठीमागे माझ्या कडधान्याचे टोपल्या लावलेले आहेत, कारण आमच्या आई हे संध्याकाळी रोज कडधान्याचं दुकान लावतात. तर त्यांच्या त्या हिसाबाने लावतात. आणि मी इथं मच्छी साफ करत आहे. मी दरवाजातच मच्छी साफ करायला बसले, कारण मला हवा हवी होती थंड, आणि गरमी एवढी आहे. एक तर आमचं छोटंसं घर आहे, त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करून मॅनेज करून जातो, पण खूप छान आहे. तर ही कोलबी आता साफ करता करता मी आणि माझे हस्बंड खूप गप्पा मारत आहोत. आणि आता तुम्हाला नेक्स्ट मैत्रिणींनो, तर आज मार्केटमध्ये मच्छी आणलेली आहे, तो ब्लॉग मी टाकला आहे. आणि आता मी बनवत आहे कोळंबी रस्सा. तर कोळंबी रस्स्याची मी तुम्हाला रेसिपी झटपट दाखवणार आहे. तो आपण कोळंबीचा रस्स्याची रेसिपी.
तर सर्वात प्रथम ही कोलंबी छान साफ करून धुवून घेतली आहे, त्यातले आतले दोरे काढले आहे आणि आता मी त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर ही आपण हळद आणि मीठ घेतलं आहे, ते हळद आणि मीठ मी ह्याच्यात टाकून त्याला लावून 20 ते 25 मिनिटं चांगलं मॅरिनेट करायला ठेवणार आहे. मला तुम्ही बाहेरही ठेवू शकता, फ्रीजमध्येही ठेवू शकता. तर हे मी मॅरिनेट करायला ठेवलं आणि पुढची तयारी करूया आपण. तर नेक्स्ट स्टेप आहे, ह्याच्यामध्ये मी थोडीशी बडीशॉप, जिरं आणि थोडेसे चिमटीभर ओवा टाकला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे बेडगी मिरची आणि ही एक तिखट मिरची फक्त. आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे धने. हे सगळं आता हे मिक्स करून ह्याच्यात मी आता गरम उकळतं पाणी टाकणार आहे, छान लवकर तयार होण्यासाठी. आणि हे मी 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. छान असं याला झाकून ठेवणार आहे 10 ते 15 मिनटं. त्यानंतर आपण वाटण्याची तयारी करूया. तर आता हे थर्ड स्टेप आहे, मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी अद्रक लसूणचे तुकडे 4 ते 5 लसूण आणि छोटे अद्रकचे तुकडे टाकले. त्यानंतर हा 1 वाटी कांदा बारीक चिरलेला. त्यानंतर मी वाटण करणार आहे ओल्या नारळाच्या खोबऱ्या, कारण मच्छीला नेहमी आपण ओला नारळ वापरलेला छान असतो, त्यात एक वेगळी चव असते. आपण नॉनव्हेजसाठी सुका वापरू शकतो, पण आपण मच्छीसाठी ओला नारळ वापरायचा आहे. हे मी किसून घेतलं आहे बारीक. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे मिरची गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, धने, हे सगळं आपण टाकणार आहोत. ह्याच्यात थोडीशी हळद टाकत आहे, थोडीशीच टाकते कारण मॅरिनेट करताना आपण टाकलेली आहे हळद. आता हे वाटण सगळं मी वाटून घेणार आहे, मग आपण फोडणी देऊया. तर फोर्थ स्टेप आहे, आता ही कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यात तेल टाकून गरम करायला ठेवली आहे. तर पहिलं टाकते मी कढीपत्ता, लसूणचे तुकडे, लसूण छान लाल होऊ देणार आहे. लसूण लाल झाला आहे, गॅस थोडी स्लो करते आणि त्याच्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला टाकणार आहोत. मसाला असं मस्त कलर आहे, तुला छान असं परतून घेणार आहे 5 मिनिटं. तर हा आपला मसाला चांगला गरम झाला आहे, चांगला भाजलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला मिक्स आहे आणि हा गरम मसाला चवीनुसार टाकायचे आहेत. आता आमच्या घरी कमी तिखट खातात, त्या कारणाने मी कमी टाकलं आहे आणि म्हणून मी वाटणामध्ये पण एकच मिरची टाकली आहे, कारण लहान मुलं आहेत, कमी तिखट खातात. तसे आमच्या घरात आम्ही कमीच तिखट खातो. आता मस्त याला थोडं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे, मग आपण ॲड करणार आहोत पाणी. तर मसाल्याला चांगली उकळी आली आहे, मस्त गरम झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून 10 मिनिटं उकळी यायला सोडणार आहे आणि त्यानंतर आपण कोळंबी टाकायची. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि मच्छी म्हटल्यावरती कोकम तर आलंच, विदाऊट कोकमाशिवाय चवच नाही. आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि हे 4 ते 5 कोकमाचे कापे.
आता याला उकळी आल्यावर मी ह्याच्यात कोळंबी टाकणार आहे. पाणी आपण आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे तशाप्रमाणे आपण पाणी टाकू शकतो. आता मला हे भातासोबत पण खायचं आहे, तर त्यासाठी मी थोडी ग्रेव्ही जास्त करते. उकळी यायला सुरुवात झाली आहे. तर बघू शकता तुम्ही, छान अशी उकळी आली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये कोळंबी टाकणार आहे. 10 ते 15 मिनिटच फक्त शिजवणार आहे, पण जास्तही शिजवायची नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता कोळंबी ॲड करते. छान असं सुगंध सुटला आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी झाली आहे. आणि नंतर थोडंसं आता परत उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून गॅस बंद करणार आहोत 10 ते 15 मिनिटांनंतर. तर फायनली आपली रेसिपी झाली आहे. मी गॅस बंद केली आणि आता मी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करणार आहे. किती छान असा कलर आला आहे. तर मित्रमैत्रिणी, फायनली आपली रेसिपी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवली आहे कोळंबी रेसिपी कशी बनवायची. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. काय राहिलं असेल तर तेही तुम्ही ॲड करून सांगा. मी माझ्या पद्धतीने बनवले, कोकणी विथ जळगाव स्पेशल रेसिपी. तर तुम्ही बघा, तुम्हाला मी माझेही काही त्याच्यामध्ये ॲड केलेले कंटेंट्स आहेत. तर तुम्ही बघा, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की त्याची टेस्ट कशी आहे. तर ठीक आहे, आता मी नेक्स्ट रेसिपी पण तुम्हाला शेअर करणार आहे, बोंबील फ्राय. त्याचीही पण मला कमेंट्स सांगा. तर आतासाठी बाय बाय.